नमस्कार सर्वांना. आज आपण एक गमतीशीर प्रयोग बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागणार आहेत. एक रिकामं ग्लास, एक कॉइन आणि पाणी. तर आपण ह्या प्रयोगामध्ये काय करणार आहोत ते बघूया. तर हा आपला जे रिकामं ग्लास आहे ते आपल्याला ह्या कॉइनवर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हे पाणी हळूहळू अशा पद्धतीने टाकायचं आहे. तर तुमच्या असं लक्षात येईल की आतमध्ये जो कॉइन मगाशी दिसत होता तो आता दिसत नाही आहे. तर परत बघू शकता तुम्ही. हा बघा, इथे कॉइन आहे आणि आता हा कॉइन गायब झाला. तर हा आपण परत एकदा रिपीट करूया. तर हे रिकामा ग्लास आहे, हा कॉइन आहे आणि त्याच्यावर हे ग्लास ठेवलेला आहे. तर तुम्हाला आतला कॉइन दिसतोय बरोबर. तर त्यामध्ये आपण हे पाणी हळूहळू टाकत आहोत. तर बघा, हा कॉइन आता गायब झाला. तर हा कॉइन गायब होण्यामागचं काय कारण आहे आणि कशामुळे हा गायब झाला ते आपण समजून घेऊया थेअरीच्या माध्यमातून. आता जो आपण प्रयोग बघितला त्या प्रयोगामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की रिकाम्या ग्लासामध्ये जेव्हा पाणी ओतलं तेव्हा ग्लासाच्या खाली जो कॉइन ठेवला होता तो गायब झाला. त्यामागे कारण कोणतं आहे? तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट, म्हणजेच काय, प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परिवर्तन. मग ह्याची डेफिनेशन कशी येते? तर ती अशा पद्धतीने येते. व्हेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम इट्स बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. इफ the angle of incident is greater than the critical angle, then the light is completely reflected back into the denser medium. तर आपल्याला ह्याचा अर्थ समजून घेण्याआधी एक गोष्ट समजणं आवश्यक आहे. कुठची वस्तू आपल्याला का दिसते? की ज्या वेळेला त्यावर प्रकाश आपटून आपल्या डोळ्यामध्ये परावर्तित होऊन येतो त्या वस्तूकडून, तेव्हा त्याचं चित्र आपल्या मेंदूमध्ये तयार होतं आणि त्याचा अर्थ लावला जातो. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला एखादी वस्तू दिसते. तर आपली फर्स्ट कंडिशन काय होती? व्हेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. तर आपल्याकडे ते पाण्याचा ग्लास आहे, त्यामध्ये पाणी आहे बरोबर आहे. मग कॉइन कुठे होता? तर या ग्लासाच्या खाली होता बरोबर. याचा अर्थ एखाद्या कॉइन बघण्यासाठी आपल्याला त्याच्याकडनं येणारा प्रकाश आपल्या डोळ्यात देणं आवश्यक आहे. मग तो प्रकाश ट्रॅव्हल कुठून करतोय? तर डेन्सर मीडियममधून. का? तर पाण्याच्या माध्यमातून आपण त्या कॉइनला बघत आहोत. तर तो प्रकाश आपल्या डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममधून येते बरोबर, कारण हवा ही रेअर मीडियम आहे. तर पुढे काय झालं? इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरळ माध्यमात येतो तेव्हा तो थोडासा तिरका होतो. तिरका होतो म्हणजे तुम्ही एक उदाहरणार्थ हे बघू शकता. आता हा बघा, पेन तुम्हाला थोडासा तिरका झालेला दिसेल बघताना बरोबर आहे. याचा अर्थ काय झालं? रिफ्रॅक्शन झालं. ओके. पण आपण रिफ्लेक्शन बघतोय. तर पुढे काय म्हटलं बघा, इन्सिडंट इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. म्हणजे इफ द अँगल ऑफ इन्सिडंट, म्हणजे इन्सिडंट म्हणजे काय अँगल? की हा येणारा अँगल इथे जी एक लाईन आहे कशामध्ये? विरळ माध्यम आणि घन माध्यमामध्ये, म्हणजे डेन्सर मीडियम आणि रेअर मीडियममध्ये जी काय लाईन आहे त्याच्यातून इथे येतोय, म्हणजे ह्या रेअर मीडियममध्ये येतोय बरोबर आहे. याचाच अर्थासाठी आपण ही एक डायग्राम काढलेली आहे. तर प्रकाश इथून ट्रॅव्हल करत येतोय, इथे येतोय आणि मगाशी आपण बघितलं की आपला पेन थोडासा तिरका झाला. का? तर अशी लाईन जाण्याऐवजी थोडीशी तिरकी गेली म्हणून. तर आता जेव्हा अँगल ऑफ इन्सिडंट इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल, हा इथे तुमचा क्रिटिकल अँगल असतो. तो आपण किती असतो तो नंतर बघूया. त्या अँगल नंतर म्हणजे थोड्या वस्तू मला काही कालावधीत दिसत राहतील बघताना, पण एका अँगल नंतर बघितलं तुम्ही, वेगळ्या अँगलने बघितलं तर तुम्हाला काय होईल? तो लाईट पूर्णपणे खाली वळेल. इट कम्प्लिटली रिफ्लेक्टेड बॅक इन टू द डेन्सर मीडियम. म्हणजे लाईट तुमच्या डोळ्यापर्यंत येणारच नाही. जर लाईट डोळ्यापर्यंत आला नाही त्या वस्तूवर आपटून तर तुम्हाला ती वस्तू कशी दिसणार? म्हणून ती वस्तू आपल्याला काय होते? तर गायब होते. हे त्यामागचं कारण आहे. मग ह्याचा युजेस कुठे होतात? तर ह्याचे युजेस होतात ऑप्टिकल फायबर, म्हणजे आपल्या इंटरनेट वगैरे जे आपण यूज करतो त्यामध्ये ऑप्टिकल फायबरचा यूज होतो, तिथे ह्याचा युजेस होतो. त्याच्यानंतर बायनॅक्युलरमध्ये होतो, त्याच्यानंतर पेरिस्कोपमध्ये होतो. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रिटिकल अँगल किती आहे? तर क्रिटिकल अँगल किती आहे आपला? ज्या अँगलनंतर लाईट बेंड होते टोटली, तर तो कंडिशननुसार वेगळा आहे. ग्लास आणि एअरसाठी क्रिटिकल अँगल आहे 42 डिग्री आणि ग्लास आणि पाणी आणि एअरसाठी क्रिटिकल अँगल आहे 49 डिग्री. पण आपल्या ह्या केसमध्ये काय होतं? दोन्ही गोष्टी होत्या, ग्लास पण आहे आणि पाणी पण आहे, म्हणून आपण इथे किती लिहिलं आहे? आपला क्रिटिकल अँगल 49 डिग्री. म्हणजे ह्याच्यावरती जर आपण ह्याच्या जास्त अँगलने म्हणजे 50 डिग्री 52 डिग्री ह्या अँगलने जर आपण एखादी वस्तू बघितली डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये, तर ती आपल्याला दिसणार नाही, तर ती गायब होईल.
तर मला अशी अपेक्षा आहे की मी जे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं ते समजलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.